I am Ajit Zadav. I am basically from Sangli. I live in सिटी ऑफ गोल्ड. ओके, तुम्हाला तुमच्या शहराला एखादं नाव असेल किंवा तुमचं शहर एखाद्या गोष्टीसाठी फेमस असेल तर त्याचा या प्रकारे उल्लेख तुम्ही करू शकता. आणि याच्यानंतर आय लव्ह टू बी इंडियन. तुम्ही आता भारतीय आहात त्यामुळं आय लव्ह टू बी इंडियन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो अतिशय मजेशीर आणि माहितीपर असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते अतिशय व्यवस्थित आणि सोप्या भाषेत समजेल. मित्रांनो, सेल्फ इंट्रोडक्शन हा आजचा टॉपिक आहे. सेल्फ इंट्रोडक्शन ज्याला आपण ओळख करून देणे असं म्हणतो. मित्रांनो, मराठीमध्ये आपल्याला जर ओळख करायला सांगितले तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण ती ओळख करून देऊ शकतो. मात्र ज्या वेळेला हीच ओळख इंग्रजीमध्ये करून देण्याचा विषय येतो त्यावेळेला मात्र आपल्याला ते जमत नाही. कारण मराठीमध्ये बोलणं आणि इंग्रजीमध्ये बोलणं या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सराव असेल तर आपण इंग्रजीमध्ये त्या गोष्टी अतिशय व्यवस्थित मांडू शकतो. तर मित्रांनो, इंग्रजीमध्ये जरी ओळख करून द्यायची असेल तर घाबरून जायची काहीही गरज नाहीये. मी तुम्हाला आज अशा काही 8 गोष्टी सांगणार आहे की ज्या 8 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही तुमची ओळख इंग्रजीमध्ये खूप छान पद्धतीनं करू शकता. फक्त मी ज्या काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टींचं प्रॅक्टिस म्हणजे रिपिटेशन करून प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी जिथं तुम्हाला इंट्रोडक्शन करायला सांगितली जात असेल इंग्रजीमध्ये तिथं तुम्ही अतिशय व्यवस्थित आणि कॉन्फिडेंटली तुमची इंट्रोडक्शन करून देऊ शकता. तर या इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट असते मित्रांनो ती म्हणजे ग्रीटिंग्स. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपण ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला जी पहिली गोष्ट असते ती म्हणजे त्या व्यक्तीला ग्रीटिंग्स देणं. ग्रीटिंग्स म्हणजे काय तर बोलणं सुरू करण्यापूर्वी जे काय बोललं जातं त्याला ग्रीटिंग्स असं म्हटलं जातं. ग्रीटिंगमध्ये सगळ्यात पहिली असते गोष्ट ती म्हणजे गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग नक्की म्हटलं कधी जातं हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, सकाळी उठल्यापासून किंवा सकाळी पहाट झाल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही गुड मॉर्निंग म्हणू शकता. त्याच्यानंतर दुपारी 12 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही गुड आफ्टरनून असं म्हणू शकता. आणि संध्याकाळी 6 नंतर किंवा ज्या वेळेला सूर्य बुडतो किंवा मावळतो त्यानंतर तुम्हाला गुड इव्हिनिंग असं म्हणावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, गुड नाईट हा एक शब्द प्रकार वापरला जातो. मात्र हे अभिवादन नाही. ज्या वेळेला तुम्हाला संध्याकाळी एखाद्या व्यक्तीला निरोप द्यायचा असतो फक्त त्याच वेळेला तुम्हाला गुड नाईट म्हणावं लागतं. तर ही पहिली स्टेप आहे मित्रांनो ज्याला आपण ग्रीटिंग्स असं म्हणतो. आणि या ग्रीटिंग्समध्ये असं म्हणणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्याला आपण आभार मानणं असं म्हणतो. आता आभार जनरली शेवटी मानले जातात पण आपल्याला संधी दिली म्हणून आपल्याला दुसरी जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे अपॉर्च्युनिटी बद्दल सांगणे. म्हणजेच काय, थँक्स फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट माय सेल्फ हिअर. मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं किंवा ज्यानं संधी दिली असेल त्याचं खूप खूप आभार असं तुम्हाला म्हणावं लागतं. ही झाली दुसरी स्टेप. किंवा आय एम व्हेरी हॅपी टू प्रेझेंट माय सेल्फ असं सुद्धा मित्रांनो तुम्ही म्हणू शकता. तर ही होती दुसरी गोष्ट. नंबर 3 नंबरची जी गोष्ट असते मित्रांनो ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पर्सनल इन्फॉर्मेशन ज्याला आपण आपली वैयक्तिक माहिती असं म्हणतो. मित्रांनो, आता वैयक्तिक माहिती सांगत असताना नेमकं त्याच्यामध्ये बोलायचं काय तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इज दॅट यू हॅव टू टेल और यू हॅव टू टॉक अबाउट युअर नेम किंवा यू हॅव टू टेल व्हॉट इज युअर नेम. तुमचं जे नाव आहे ते नाव सांगणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, नाव सांगितल्यानंतर तुमची जी फॅमिली आहे ती फॅमिली कुठून आहे किंवा तुमची जी फॅमिली आहे ती फॅमिली आता कुठं राहते, तुम्ही आत्ता कुठं राहत आहात आणि
तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल अभिमान आहे का, या काही गोष्टी तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये कव्हर कराव्या लागतात. तर याची सुरुवात करत असताना सुरुवात कशी करायची बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम. ओके, आय एम अजित जाधव. ओके, आय एम बेसिकली फ्रॉम, जर तुम्ही एखाद्या वेगळ्या ठिकाणावरून आलेला असाल तर आय एम बेसिकली फ्रॉम, त्याच्या पुढे तुम्ही ज्या ठिकाणावरून आलेला आहे त्याचा उल्लेख करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आता कुठे राहत आहात. फॉर एक्झाम्पल आय एम लिव्हिंग इन. ओके, किंवा आय लिव्ह इन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके, तर हे सांगत असताना सांगण्याची पद्धत बघा मित्र. आय एम अजित जाधव. आय एम बेसिकली फ्रॉम सांगली. आय लिव्ह इन सिटी ऑफ गोल्ड. ओके, तुम्हाला तुमच्या शहराला एखादं नाव असेल किंवा तुमचं शहर एखाद्या गोष्टीसाठी फेमस असेल तर त्याचा या प्रकारे उल्लेख तुम्ही करू शकता. आणि याच्यानंतर आय लव्ह टू बी इंडियन. तुम्ही आता भारतीय आहात त्यामुळं आय लव्ह टू बी इंडियन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर ही झाली तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू हॅव टू टॉक अबाउट युअर एज्युकेशन. मित्रांनो, शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि याबद्दल तुम्हाला सांगणं तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये खूप गरजेचं असतं. तर याबद्दल सांगत असताना जे तुमचं क्वालिफिकेशन झालंय ते तुम्ही या पद्धतीने सांगू शकता. फॉर एक्झाम्पल आय स्टडीड इन. ओके, तुमचं जिथं शिक्षण झालेलं आहे त्याचा उल्लेख तुम्ही त्याच्या पुढे करू शकता. आय एम ग्रॅज्युएटेड फ्रॉम, तुमचं जिथं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचा उल्लेख तुम्ही त्याच्या पुढे करू शकता. आय हॅव कम्प्लिटेड माय मास्टर्स डिग्री, जिथं पूर्ण केलेले आहे त्याचा उल्लेख तुम्ही तिथं करू शकता. आणि त्याच्यापेक्षा एखादं वेगळं जर क्वालिफिकेशन तुमचं असेल तर त्याचा उल्लेख सुद्धा तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल असं सांगत असताना आय हॅव किंवा आय एम ग्रॅज्युएटेड फ्रॉम बलवंत कॉलेज विटा. ओके, आय हॅव गॉट किंवा आय हॅव कम्प्लिटेड माय मास्टर्स डिग्री फ्रॉम शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ओके, आय एम परस्युइंग माय डॉक्टरेट फ्रॉम द सेम युनिव्हर्सिटी. इथं तुम्ही आत्ता तुमचं शिक्षण काय चालू असेल, आय एम परस्युइंग म्हणजे तुमचं काहीतरी चालू आहे. ओके, तर त्याचा उल्लेख तुम्ही त्याच्या पुढं करू शकता. जर तुमचं फॉर एक्झाम्पल यू मे से आय हॅव कम्प्लिटेड माय IIT फ्रॉम बॉम्बे. ओके, हो, आय हॅव कम्प्लिटेड माय इंजिनिअरिंग फ्रॉम बॉम्बे. ओके, आय हॅव कम्प्लिटेड माय MBBS फ्रॉम वेअर, म्हणजे जिथून तुम्ही केलेलं असेल त्याचा उल्लेख तुम्ही त्याच्या पुढे करू शकता. म्हणजे जिथून तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याचा उल्लेख तुम्ही एज्युकेशनमध्ये करू शकता. जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल तर ते तुम्ही या पद्धतीनं मांडू शकता. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, टॉकिंग अबाउट हॉबीज अँड इंटरेस्ट. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण या दोन गोष्टी एकत्र करण्याचं काम करतो किंवा हॉबीज आणि इंटरेस्टमध्ये नेमका काय फरक आहे तो आपल्याला समजत नाही. तर हा फरक मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. हॉबीज ज्या गोष्टी, हॉबीज आपण अशा गोष्टींना म्हणतो की ज्या आपण फावल्या वेळेत किंवा रिकाम्या वेळेत करतो. द थिंग्स दॅट वी डू इन अ प्लेजर. रिकाम्या वेळेत आपण ज्या गोष्टी करतो त्याला आपण हॉबीज म्हणतो. तर इंटरेस्ट ज्या गोष्टी आपल्या क्युरियोसिटी किंवा आपली जिज्ञासा वाढवतात अशा गोष्टी आपण करत असतो त्याला आपण इंटरेस्ट. एखाद्या गोष्टीमध्ये रस असणे आणि एखादी गोष्ट आवडणे किंवा छंद असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेन वी टॉक अबाउट इट, ज्या वेळेला आपण याच्याबद्दल सांगतो त्यावेळेला कसं सांगायचं बघा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आय लव्ह प्लेइंग क्रिकेट. ओके, लव, आता क्रिकेट आपण फावल्या वेळेतच खेळतो त्यामुळे ही एक हॉबी आहे. ओके, आय लव्ह प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला प्रचंड आवडते. ओके, क्रिकेटच्या ठिकाणी तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल त्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही करू शकता. आता इंटरेस्टबद्दल सांगायचं म्हटलं तर आय हॅव अ लॉट ऑफ इंटरेस्ट इन फोटोग्राफी. ओके, आता ही क्युरियोसिटी वाढवणारी गोष्ट आहे. मला फोटोग्राफीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे किंवा मला फोटोग्राफी करायला आवडते, असं तुम्ही सांगू शकता. ओके, आता हे सांगत असताना तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याचा सुद्धा उल्लेख तुम्ही करू शकता. म्हणजेच आय लाईक टू रीड, मला वाचायला खूप आवडतं. ओके, आय लाईक टू रीड असं म्हटल्यानंतर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याला जोडून एखादं वाक्य बोलू शकता. फॉर एक्झाम्पल, हॅरी पॉटर इज माय फेवरेट नॉवेल सिरीज. ओके, हॅरी पॉटर ही माझी आवडती नॉवेल सिरीज आहे. मित्रांनो, ज्या वेळेला अशा आपण रिलेटेड किंवा अटॅच्ड गोष्टी बोलतो त्यावेळेला त्याचं इम्प्रेशन जे आहे ते जरासं जास्त पडतं.
नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज टेलिंग युअर व्हॅल्यूज ऑर क्वालिटीज. मित्रांनो, आपले जे व्हॅल्यूज आहेत किंवा क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगणं खूप गरजेचं असतं, कारण ते ॲप्लिकेबल असतं. ओके, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या क्वालिटीज म्हणजे तुमच्याकडे चांगलं काय हे सांगणं त्याला आपण व्हॅल्यूज असं म्हणतो, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, आय बिलीव्ह इन हार्डवर्क. ओके, कष्टावर माझा खूप विश्वास आहे. कष्टावर माझा खूप विश्वास आहे. आय अपहोल्ड रेस्पेक्ट फॉर एव्हरीवन. माझ्या मनामध्ये सर्वांबद्दल आदर आहे. ओके, माझ्यामध्ये सर्वांबद्दल आदर आहे. आय शॅल ट्राय टू मेंटेन द वर्दी ऑफ माय पोस्ट. ओके, माझ्या पोस्टची जी किंमत आहे ती किंमत राखण्याचा मी प्रयत्न करेन. आय शॅल वर्क व्हेरी सिन्सिअरली. मी खूप प्रामाणिकपणे काम करेन. हे तुमचे व्हॅल्यूज आहेत मित्रांनो. ओके, आणि या व्हॅल्यूजचा तुम्ही या प्रकारे उल्लेख करू शकता. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज अचीवमेंट्स. ओके मित्रांनो, ज्या गोष्टी आपण कमावतो, मिळवतो, आपल्या कष्टावर त्या गोष्टी आपण जिंकतो, त्याला अचीवमेंट्स असं म्हटलं जातं. आणि या गोष्टी इतर गोष्टींपेक्षा वेगळ्या असतात आणि त्यामुळे तुम्हाला फेम किंवा प्रसिद्धी मिळते. तर या गोष्टीचा तुम्ही याच्यामध्ये उल्लेख करू शकता. स्पोर्ट्समधल्या अचीवमेंट्स असतील किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातल्या अचीवमेंट्स असतील, त्याचा उल्लेख तुम्ही याच्यामध्ये करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय एम टॉकिंग अबाउट माय सेल्फ. आय हॅव बीन अवॉर्डेड अ नॅशनल फेलोशिप. ओके, मला एक नॅशनल फेलोशिप मिळालेली आहे, याचा उल्लेख मी इथं करू शकतो. ओके, माय रिसर्च पेपर इज पब्लिश्ड इन ॲन इंटरनॅशनल जर्नल. माझा रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रसिद्ध आहे. याच्यापेक्षा तुमचं काही वेगळं असेल तर त्याचा उल्लेख तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या सिटीला किंवा तुमच्या देशाला कुठं रिप्रेझेंट करत असाल तर तुम्ही असं म्हणू शकता की आय रिप्रेझेंट. ओके, आय रिप्रेझेंट माय कंट्री इन. तुम्ही ज्यामध्ये त्याला रिप्रेझेंट करत असाल त्याचा उल्लेख तुम्ही त्याच्या पुढं करू शकता. ही तुमची एक प्रकारची अचीवमेंट असते. तुम्हाला जे अवॉर्ड्स मिळतात, ओके, तुम्हाला जे अवॉर्ड्स मिळतात त्याचा उल्लेख तुम्ही अचीवमेंट्समध्ये करू शकता. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज युअर जॉब स्किल्स. मित्रांनो, जॉब स्किल्स असणं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं आहे. ज्या क्षेत्रात तुम्हाला जॉब करायचा आहे त्या क्षेत्राशी संबंधित जॉब स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. तर या जॉब स्किल्सबद्दल कसं बोलायचं मित्रांनो, बघा, आता मी माझ्या जॉब स्किल्सबद्दल बोलतोय की आय कॅन अंडरस्टँड अँड स्पीक मराठी, हिंदी अँड इंग्लिश लँग्वेज. म्हणजे मी बोलू शकतो आणि समजू शकतो या 3 भाषा. ओके, या 3 भाषा मी बोलूही शकतो आणि मला या समजतात. आय एम प्रोफिशियंट इन ट्रान्सलेशन. ओके, मला ट्रान्सलेशन खूप छान जमते. मी या बाबतीत खूप हुशार आहे असं मी यानंतर म्हणतोय. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट चांगली जमते त्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही तिथं करू शकता. ओके ओके, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर टेक्नॉलॉजिकलमध्ये खूप छान येत असेल किंवा तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट असाल तर त्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही करू शकता. बऱ्याचशा लँग्वेजेस असतात कम्प्युटर्समध्ये, त्या लँग्वेजेस तुम्हाला येतात किंवा जमतात, याचा उल्लेख तुम्ही त्या बाबतीत किंवा तिथं करू शकता, जे की खूप गरजेचं आहे. ओके, आणि जॉब स्किल्सबद्दल अजून सांगत असताना तुम्ही हे सांगू शकता की आय एम परफेक्ट इन टीचिंग. ओके, मी टीचिंगमध्ये परफेक्ट आहे अँड आय एम प्राऊड ऑफ इट. ओके, मी टीचिंगमध्ये खूप छान आहे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट अँड द लास्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट when you talk what you're doing now. ओके, आत्ता तुम्ही जे काही करत असता त्याच्याबद्दल सांगणं ही तुमच्या इंट्रोडक्शन मधली शेवटची स्टेप असते मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, युअर रिसेंट ऑर करंट जॉब. तुम्ही आता सध्या काय करत आहात याचा उल्लेख तुम्ही याच्यामध्ये करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय एम वर्किंग इन. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर आय एम वर्किंग इन महिंद्रा कंपनी. ओके, आय एम वर्किंग इन अ नॅशनल बँक. यू कॅन ॲड इट. फॉर एक्झाम्पल, आय एम वर्किंग इन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. असा उल्लेख तुम्ही तिथं करू शकता. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल त्याचा उल्लेख तुम्हाला तिथं करायचा आहे, ज्याला आपण करंट जॉब असं म्हणतो.
जो काही तुमचा करंट जॉब असेल त्याचा उल्लेख तुम्ही तिथं करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही असंही म्हणू शकता, आय एम कॅरिंग माय जॉब ॲज अ, मी माझा जॉब विशेष किंवा हे म्हणून करत आहे. त्याच्या पुढे तुमचा जो काही जॉब असेल करंट जॉब त्याचा उल्लेख तिथं करू शकता. या प्रकारे ॲट लास्ट बाय सेइंग थँक्स ऑल असं म्हणून तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनचा एंड करू शकता. या पद्धतीने मित्रांनो याच्या काही 7 ते 8 गोष्टी आहेत ज्या मी सांगितलेल्या आहेत. त्याचा उल्लेख जर तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये करत असाल तर इट विल क्रिएट युअर इम्प्रेशन अपॉन द ऑडियन्स. तुमच्या ऑडियन्सवर याचं एक खूप छान इम्प्रेशन क्रिएट होईल आणि तुमची जी फेम आहे ती फेम वाढायला किंवा ज्या वेळेला तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी करत असाल तर तुम्हाला जॉब मिळायला याची खूपच मदत होणार नाही. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये सेल्फ इंट्रोडक्शन किंवा इंट्रोडक्शन कशी केली जाते याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, शिवाय सबस्क्राईब सुद्धा करा की जेणेकरून पुढे जे मी व्हिडिओ टाकणार आहे त्याची लिंक तुम्हाला प्राप्त होईल. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.